आहे. जब वी मेट हा जो एक मूवी येऊन गेला होता शाहिद कपूरचा, त्याचा एक डायलॉग होता की अपने कंपनी की तो बैंड बज चुकी है, अपनी कंपनी के शेयर प्राइस गिर चुके हैं, अपनी तो बैंड बज चुकी है पूरी की पूरी, और बाजार में ये चर्चा है कि अपनी कंपनी डूबने वाली है. तशीच काहीशी परिस्थिती आज आपल्याला शेअर बाजारामध्ये, भारतीय बाजारामध्ये लोकांच्या मनामध्ये पाहायला मिळते. निफ्टी में बड़ा फॉल आने वाला है, शेयर प्राइस और भी 20-30% गिरने वाले हैं, भारतीय कंपनियों की वाट लगने वाली है, अपने मार्केट की तो बैंड बज चुकी है, बैंक डूबने वाले हैं, ये होने वाला है, अमका होगा, तमका होगा, फिराना होगा, ढमका होगा. अरे कुछ नहीं होने वाला. भारतीय अर्थव्यवस्था होता त्या डायलॉगचे पुढे तो असं पण म्हणतो की इससे बुरा कुछ हो ही नहीं सकता, अब सिर्फ अच्छा हो सकता है और अच्छा ही होगा. और यही भारतीय इकोनॉमी के बारे में भी होगा. घाबरून जाऊ नका, पॅनिक होऊ नका, पॅनिक होण्याचं काहीही कारण नाहीये. नमस्कार, मी शरद थिटे, चार्ट मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात पडझड दिसून येत आहे आणि त्यामुळे इन्व्हेस्टर आणि ट्रेडर या सर्वांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. वेगवेगळ्या सोशल मीडियावरती अतिशय निगेटिव्ह, नकारात्मक अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आलंय. भारतीय शेअर बाजारामध्ये किंवा भारतीय इतिहासातील सर्वात मोठी मंदी पुढच्या काळामध्ये येणार आहे. भारतीय शेअर बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पडझड होणार आहे. इतिहासातील सर्वात मोठी मंदी येणार आहे. शेअर बाजारात एवढे लाख कोटी रुपये स्वाहा झाले, शेअर बाजारामध्ये तेवढे लाख कोटी रुपये स्वाहा झाले. ही बँक बुडण्याच्या मार्गावर आहे, ती बँक बुडण्याच्या मार्गावर आहे, लोकांचं पूर्ण वाटोळ होणार आहे, SIP बंद करा, म्युच्युअल फंड बंद करा, अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आले. परंतु मित्रांनो, हीच लोक जी आज सोशल मीडियावरती अशा प्रकारच्या गप्पा मारतायत मोठमोठ्या, काही महिन्यांपूर्वी हीच लोक शेअर बाजाराविषयी, भारतीय शेअर बाजाराविषयी अतिशय उत्साहाने गप्पा मारताना आपल्याला पाहायला मिळत होते. शेअर बाजार निफ्टी 30,000 टच करणार, सेन्सेक्स 1 लाख टच करणार, या शेअरच्या किमतींमध्ये 10x पर्यंत रिटर्न मिळू शकतात, या शेअरच्या किमती 5x पर्यंत वाढतील, या सेक्टरमध्ये गुंतवणूक करा, भारताचं भवितव्य किंवा भविष्य हे अतिशय उज्ज्वल आहे, भारत विश्वगुरु होणार आहे, अशा प्रकारच्या गप्पा मारणारी हीच लोक आज भारतीय बाजाराविषयी, भारतीय शेअर बाजाराविषयी अतिशय नकारात्मक गोष्टी बोलत आहेत. असं काय झालं की 3 महिन्यांमध्ये या लोकांचा व्ह्यू हा भारतीय शेअर बाजाराविषयी अतिशय नकारात्मक झालाय. ही गोष्ट खरी आहे की आज जर पाहिलं तर भारतीय बाजारांमध्ये, शेअर बाजारामध्ये निफ्टी, स्मॉल कॅप इंडेक्स, मिड कॅप इंडेक्स, लार्ज कॅप, बँक निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस या सर्व इंडेक्स मध्ये ऑलमोस्ट 10 ते 15% पर्यंत आपल्याला फॉल पाहायला मिळतोय. ही गोष्ट नक्की खरी आहे. शेअरच्या किमतींमध्ये ऑलमोस्ट 30 ते 50% पर्यंत फॉल पाहायला मिळतोय. इन्व्हेस्टर लोकांचे पोर्टफोलिओ आज 30 ते 40-50% पर्यंत निगेटिव्ह मध्ये आहेत. ही गोष्ट खरी असली तरी सुद्धा भारतीय बाजाराविषयी अतिशय नकारात्मक चित्र तयार करण्याचं काम सोशल मीडियावरती चालू आहे. भारत हा विश्वगुरु होणार आहे असं 3 महिन्यांपूर्वी बोलणारी लोक आज भारताच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त करताना दिसतात. या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की जरी आपला पोर्टफोलिओ, आपले शेअर्स, आपली गुंतवणूक आज निगेटिव्ह मध्ये दिसत असेल तरी सुद्धा भारतीय शेअर बाजाराच्या भविष्याविषयी अशा प्रकारच्या नकारात्मक भावना लोकांमध्ये निर्माण करणं ही गोष्ट काही खरी नाहीये. भारतीय शेअर बाजाराचं भविष्य, भारतीय अर्थव्यवस्थेचं भविष्य हे नक्कीच खूप उज्ज्वल आहे. भारत विश्वगुरु होणार आहे हे 3 महिन्यापूर्वी जेवढं सत्य होतं तेवढं आजही सत्य आहे.
पॅनिक आहे मार्केटमध्ये, ही गोष्ट नक्कीच खरी आहे. काही महिन्यांपूर्वी जर आपण पाहिलं, लोकांचे व्हिडिओ जर पाहिले, लोकांच्या चर्चा जर पाहिल्या, तर अतिशय पॉझिटिव्ह प्रकारच्या चर्चा आपल्याला पाहायला मिळत होत्या. हेच लोक आपल्याला गुंतवणूक करण्याचा सल्ला देत होते आणि तीच लोक जर आज पाहिलं तर आपली गुंतवणूक काढून घेण्याचा सल्ला देत आहेत. लोकांनी एवढं भीतीचं वातावरण निर्माण केलंय की लोकांनी SIP बंद करणं चालू केलं. ऑलमोस्ट 1 लाख SIP बंद झाल्या. म्युच्युअल फंडामध्ये लोकांनी पैसे टाकणं बंद केलंय. असं काय झालं की भारतीय अर्थव्यवस्थेवरचा विश्वास हा उडाला किंवा संपला असं म्हणू आपण. मित्रांनो, भारतीय अर्थव्यवस्था ही अतिशय मजबूत अर्थव्यवस्था आहे. भारत विश्वगुरू होणार का? तर 100% भारत विश्वगुरू होण्याच्या त्या मार्गावर आहे. वेळ लागेल. अशा प्रकारचे फॉल मार्केटमध्ये येत राहतात, परंतु त्यामधून पॅनिक होण्याचं काहीही कारण नाही. जर आपण पुढे पाहिलं, ही गोष्ट खरी आहे की भारतीय शेअर बाजारामध्ये आज 10 ते 15-20% फॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ऑलमोस्ट लोकांचे पोर्टफोलिओ निगेटिव्ह मध्ये आहेत. लॉस खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. खूप हाय लेवलला बाईंग झाली आहे. हे बाईंग तुम्ही का केली? कोणाच्या सांगण्यावरून केली? आणि कोणाचे व्हिडिओ ऐकून तुम्ही बाईंग करत होतात? कोणाच्या इन्व्हेस्टमेंट जे लोक ऍडवाइस करत होते त्यांचा ऍडवाइस ऐकून तुम्ही बाईंग केलं? हे आता त्यांना विचारणं जास्त फायद्याचं ठरेल. परंतु माझं एक प्रामाणिक मत आहे की भारतीय अर्थव्यवस्थेविषयी, भारतीय शेअर बाजाराविषयी, भारतीय शेअर बाजारातील कंपन्यांच्या पोटेन्शियल विषयी शंका घेण्याचं काहीही कारण नाही. भारत ही एक मजबूत अर्थव्यवस्था आहे. भारताचा GDP ग्रोथ रेट, भारताच्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं एक्सपान्शन, भारतामध्ये होत असलेली गव्हर्नमेंटच्या कडून जी काही बिझनेससाठी जे काही प्रकारच्या आपण ज्याला म्हणतो इज ऑफ डुईंग बिझनेस, नवीन बिझनेस या ठिकाणी येण्यासाठी, जे ऑलरेडी इस्टॅब्लिश बिझनेस आहेत त्यांच्या एक्सपान्शनसाठी भारतीय गव्हर्नमेंट, भारतीय सरकार अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष ठेवून आहे आणि त्या प्रकारची गुंतवणूक आपल्या या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये, भारतीय बाजारामध्ये, भारतीय कंपन्यांमध्ये होताना दिसून येत आहे. मग तुम्ही म्हणाल की FII हे लोक पैसा का काढून घेत आहेत? मित्रांनो, फरक आहे. FII आणि FDI, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट, यामधील फरक लक्षात घेणं गरजेचं आहे. FDI हा भारतीय अर्थव्यवस्थेविषयी खरं चित्र दर्शवण्याचं काम करतो. FDI म्हणजे काय? फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. हे लोक भारतीय अर्थव्यवस्थेमधील किंवा भारतातील कंपन्यांमध्ये लॉंग टर्म साठी गुंतवणूक करतात. आणि आज जर आपण पाहिलं, हे लॉंग टर्म गुंतवणूक कशासाठी करतात? कारण भविष्यामध्ये 2 वर्षात, 3 वर्षात, 5 वर्षामध्ये सेक्टर वाईज असेल ही गोष्ट, त्या कंपन्यांमध्ये त्यांना खूप मोठं पोटेन्शियल दिसून येते. याचाच अर्थ काय? जर आपण पाहिलं की काही महिन्यांपूर्वी भारतीय शेअर बाजारातील काही सेक्टरमध्ये, रिअल इस्टेट सेक्टर, जर आपण पाहिलं, दुसरं जर सेक्टरचा विचार केला आपण तर डिफेन्स सेक्टर, फार्मा इंडस्ट्रीमध्ये जे काही इक्विपमेंट सेक्टर आहे त्या सेक्टरविषयी, डेटा सेंटर्स या सेक्टरविषयी, पॉवर सेक्टरविषयी अतिशय मोठमोठ्या गप्पा मारल्या जात होत्या. 3 महिन्यांमध्ये अशी काय परिस्थिती आली की ह्या सेक्टरमध्ये धोका निर्माण झालाय? असं काहीही झालेलं नाही. भारतीय अर्थव्यवस्थेमधील ही सर्व सेक्टर, रिअल इस्टेट, फार्मा इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग, कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट सेक्टर्स, फार्मा सेक्टर, पॉवर सेक्टर आणि डेटा सेंटर, AI बेस्ड सेक्टर्स, यामध्ये आजही खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होताना दिसून येत आहे FDIच्या माध्यमातून. मग हे FII हे लोक आपले पैसे का विड्रॉल करत आहेत? ते त्यांचं काम आहे. पैसे कमावणं, कमावल्यानंतर प्रॉफिट बुक करणं, नवीन पर्याय शोधणं, हे त्यांचं काम आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये, भारतीय शेअर बाजारमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये, म्हणजे 3-4 महिन्यांपूर्वीच्या काही महिन्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रॅली पाहायला मिळाली. खूप मोठ्या प्रमाणात शेअरच्या किमती वाढल्या होत्या. ऑलमोस्ट डबल, 3 पट, 4 पट काही काही शेअरच्या किमतीमध्ये वाढ पाहायला मिळाली 1-2 वर्षामध्येच. साहजिक आहे
प्रॉफिट बुकिंग येणार आणि त्यासोबतच जे काही एकूण ग्लोबल पॉलिटिकल सिच्युएशन आहेत त्याचाही परिणाम थोड्या काही प्रमाणात आपल्या भारतीय बाजारावरती होणार. गेल्या काही 3-4 वर्षापासून जर आपण पाहिलं तर जागतिक पॉलिटिकल जो काही सीन आहे किंवा पॉलिटिकल जे काही आपण स्थिती आहे तर युद्ध हा एक सगळ्यात मोठा विषय होता. तो आजही चालू आहे, त्याच्यामध्ये काही वाढ होताना दिसत नाहीये, परंतु हे युद्ध थांबण्याच्या मार्गावर आहे. रशिया युक्रेन यांच्यामधील युद्ध थांबावं यासाठी भारत अमेरिका हे मोठ्या प्रमाणात प्रयत्न करताना दिसत आहेत. रशियाच्या राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी असं सांगितलंय की भारत आणि अमेरिकेचे प्रामाणिक प्रयत्न आहेत की रशिया आणि युक्रेन यामधील युद्ध थांबावं. हे युद्ध सुद्धा थांबण्याच्या मार्गावर आहे. दुसरा जो विषय आहे तो आहे ट्रम्प टॅरिफ. खूप चर्चा आज या विषयावरती चालू आहे. ट्रम्प वेगवेगळ्या देशांवर वेगवेगळ्या गोष्टींवर देशांमधून आयात केल्या जाणाऱ्या अमेरिकेमध्ये गोष्टींवरती मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावण्याचा प्रयत्न करत आहेत. हे गोष्ट जरी होत असली तरी त्याच्यामुळे काही प्रमाणात अर्थव्यवस्थेची घडी विस्कटू शकते, परंतु खूप मोठ्या प्रमाणात त्याचा इम्पॅक्ट होईल असं काही होणार नाहीये. कारण अमेरिकेला सुद्धा अमेरिकेचं जे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे ते ग्रो होण्यासाठी ट्रम्प यांचा हा सगळा आटापिटा आहे. अमेरिकेतील ज्या कंपन्या आहेत त्यांचं प्रोडक्शन वाढावं, त्यांच्या वस्तूंना इतर देशांच्या बाजारपेठांमध्ये मागणी निर्माण व्हावी यासाठी हा आटापिटा आहे. परंतु एकूणच जर अमेरिकन अर्थव्यवस्थेचा विचार केला तर अमेरिकन अर्थव्यवस्था ही मॅन्युफॅक्चरिंग डिपेंडंट राहिलेली नाही. अमेरिकन अर्थव्यवस्था ही मोठ्या प्रमाणामध्ये मोर दॅन 90% ती सर्व्हिस सेक्टर बेस्ड इकॉनॉमी आहे. त्यामुळं डोनाल्ड ट्रम्प यांचा हा जो काही प्रयत्न चालू आहे, जो काही आटापिटा चालू आहे, त्यांच्या गेल्या टर्म मध्ये म्हणजे गेल्या वेळी ज्यावेळेस ते राष्ट्रपती म्हणून होते त्या टर्म मध्ये सुद्धा त्यांनी ही गोष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या खोलात आता आपण जाणार नाही, व्हिडिओ मोठा होऊन जाईल हा, परंतु त्यावेळेसही त्यांना त्यामध्ये यश आलेलं नाही. याचं कारण असं आहे की अमेरिकन अर्थव्यवस्था ही सर्व्हिस बेस्ड इकॉनॉमी आहे ना की मॅन्युफॅक्चरिंग बेस्ड इकॉनॉमी आहे. भारत ही मॅन्युफॅक्चरिंग बेस्ड इकॉनॉमी आहे, सोबतच सर्व्हिस बेस्ड सुद्धा इकॉनॉमी तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आहे. आजही भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सर्व्हिस बेस्ड जो काही जीडीपीचा वाटा आहे सर्व्हिस सेक्टरचा तो खूप मोठ्या प्रमाणात आहे. परंतु त्या तुलनेत जो काही एक्सपान्शनचा आपल्याला एक म्हणू शकतो की मोठ्या प्रमाणात एक्सपान्शनची अपॉर्च्युनिटी आपल्याला आहे तर ती आहे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये. कारण तेवढ्या प्रमाणात आपल्याकडे मनुष्यबळ उपलब्ध आहे, स्किल बेस्ड एम्प्लॉईज आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्या दृष्टीने गव्हर्नमेंट भारत सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत. या बजेटमध्ये जर आपण पाहिलं की 1 लाख कोटी रुपये ऑलमोस्ट हे स्किल बेस्ड एम्प्लॉयमेंट जनरेट करण्यासाठी खर्च करण्याचा भारत सरकारचा त्या ठिकाणी भारत सरकारने तशी तरतूद केलेली आहे. हे का होतंय? कारण भारत सरकारला भारतीय अर्थव्यवस्थेमधील भविष्य हे चांगल्या प्रमाणात माहिती आहे. खूप मोठ्या प्रमाणात त्यांना भारताचं पोटेन्शियल माहिती आहे. एवढंच नाही तर जगाला भारताचं पोटेन्शियल माहिती आहे. जर काही सेक्टरचा जर विचार करण्याचा प्रयत्न केला, डेटा सेंटर, इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग, फार्मा इंडस्ट्रियल इक्विपमेंट सेक्टर, डिफेन्स सेक्टर, रिअल इस्टेट सेक्टर, या सेक्टरचा जर ग्रोथ रेट पाहिला आपण तर गेल्या काही वर्षांमध्ये डबल ग्रोथ रेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि भविष्यामध्ये 2027-2030 पर्यंत या सेक्टरमध्ये त्या सेक्टरची जी काही आजची एकूण हे आपण म्हणू शकतो जो विस्तार आहे तर तो विस्तार पुढच्या 3 ते 5 वर्षामध्ये डबल 3 पट होण्याचा या ठिकाणी भारतीय सरकारचा एक मानस आहे, करण्याचा मानस आहे आणि हे होतंय. जर तुम्ही फार्मा इक्विपमेंट सेक्टर बद्दल पाहिलं तर गेल्या 2-3 वर्षामध्ये फार्मा इक्विपमेंट सेक्टरची ग्रोथ ही डबल झालेली आहे. रिअल इस्टेट सेक्टरमध्ये ग्रोथ डबल होताना पाहायला मिळते. भारतामधील
जे काही रिअल इस्टेट सेक्टर आहे, घरांच्या किमती अतिशय खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. प्रमुख शहरांमधल्या मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगलोर, पुणे या ठिकाणच्या. हे का होतंय? कारण तेवढी डिमांड मार्केटमध्ये आजही आहे. असं काहीही झालेलं नाहीये. डेफिनेटली मार्केटमध्ये पॅनिक आहे. स्टॉक एक्सचेंजमध्ये फॉल पाहायला मिळतोय. SIP बंद केलेल्या लोकांनी हे करणं योग्य नाही. भारतीय बाजारातील पोटेन्शियल आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. जब वी मेट हा जो एक मूवी येऊन गेला होता शाहिद कपूरचा, त्याचा एक डायलॉग होता की अपने कंपनी की तो बैंड बज चुकी है, अपने कंपनी के शेयर प्राइस गिर चुके हैं, अपनी तो बैंड बज चुकी है पूरी की पूरी, और बाजार में ये चर्चा है कि अपनी कंपनी डूबने वाली है. तशीच काहीशी परिस्थिती आज आपल्याला शेअर बाजारामध्ये, भारतीय बाजारामध्ये लोकांच्या मनामध्ये पाहायला मिळते. निफ्टी में बड़ा फॉल आने वाला है, शेयर प्राइस और भी 20-30% गिरने वाले हैं, भारतीय कंपनियों की वाट लगने वाली है, अपने मार्केट की तो बैंड बज चुकी है, बैंक डूबने वाले हैं, ये होने वाला है, अमका होगा, तमका होगा, फिराना होगा, ढमका होगा. अरे कुछ नहीं होने वाला. भारतीय अर्थव्यवस्था एक मजबूत अर्थव्यवस्था आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवरती आपल्या लोकांचा विश्वास आहे. आपली डोमेस्टिक कन्झम्पशनच एवढा मोठ्या प्रमाणात आहे. 140 कोटी 150 कोटी लोकसंख्या आहे आपली. आपलं डोमेस्टिक कन्झम्पशन एवढं मोठं आहे की असे कितीतरी ग्लोबल शॉक आपण सहजरित्या पचवू शकतो. त्यामुळं भारतीय बाजाराविषयी, शेअर बाजाराविषयी, भारतीय अर्थव्यवस्थेविषयी, भारतीय सरकारविषयी मनामध्ये शंका असण्याचं कुठलंही कारण नाहीये. घाबरून जाऊ नका. आज जरी पोर्टफोलिओ निगेटिव्ह दिसत असला तरीही घाबरून जाऊ नका. बऱ्याच लोकांच्या ज्या इन्व्हेस्टमेंट होत्या त्या शॉर्ट टर्म साठी गेल्या होत्या, आज त्या लॉंग टर्म मध्ये थोड्या कन्वर्ट होताना दिसून येत आहेत. परंतु खूप लवकरच भारतीय बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात बाउन्स बॅक येईल आणि या शेअरच्या किमती परत एकदा आसमान छूलेंगी अशा प्रकारचे जे काही लोक बोलत होते ते खरं होताना दिसून येईल. आज तेच लोक या सर्व कंपन्यांविषयी शंका व्यक्त करतात. घाबरून जाऊ नका. आपल्या इकॉनॉमीवरती 100% विश्वास ठेवा. आणि जसं तो डायलॉग शाहिद कपूरचा होता, त्या डायलॉगच्या पुढे तो असं पण म्हणतो कि इससे बुरा कुछ हो ही नहीं सकता, अब सिर्फ अच्छा हो सकता है और अच्छा ही होगा, और यही भारतीय इकॉनॉमी के बारे में भी होगा. घाबरून जाऊ नका, पॅनिक होऊ नका. पॅनिक होण्याचं काहीही कारण नाहीये. त्यामुळं ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केल्या होत्या त्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट आपल्या ज्या काही आज लॉस मध्ये दिसत आहेत, थोडासा पॅनिक आहे. आपल्याला गोष्टी पाहायची सवय नसते. एवढ्या मोठ्या प्रमाणात फॉल, हा फॉल खरंच खूप स्टीफ आणि खूप लवकर म्हणजे पटकन फॉल आला हा गेल्या 2-3 महिन्यातच. त्यामुळं असं पहिल्यांदाच झालं ऑलमोस्ट. जे नवीन लोक स्टॉक मार्केटमध्ये आले होते 2021-22 नंतर किंवा कोविड नंतर, तर त्या लोकांना ही गोष्ट पाहण्याची सवयच नाहीये किंवा अशा प्रकारच्या मार्केटचा इतिहास त्यांना माहीत नसावा. त्यामुळे तो पॅनिक लोकांमध्ये क्रिएट झालंय. असं काही नाही. घाबरून जाऊ नका. आपण जे SIP करत होतात त्या SIP चालू ठेवा. चांगल्या सेक्टरमध्ये SIP करा, चांगली SIP निवडा, चांगल्या म्युच्युअल फंड मध्ये पैसे टाका. त्या म्युच्युअल फंड मध्ये कुठल्या प्रकारच्या स्टॉकची निवड केली जाते त्याच्यावर लक्ष ठेवा. भारतीय शेअर बाजाराविषयीचा अभ्यास वाढवा, कमी करू नका. शेअर बाजारातून बाहेर पडण्याचा विचारही करू नका. कारण भारत ही एक खूप स्ट्रॉंग इकॉनॉमी आहे. यामधून तुम्हाला भविष्यातच खूप चांगल्या प्रमाणात रिटर्न सुद्धा जनरेट होतील. SIP बंद करणं थांबवा, SIP चालू ठेवा. तुमच्या SIP बंद करू नका. मार्केटमध्ये पैसे जाऊ द्या. जो काही फॉल आलाय, ही जी काही मंदी तुम्हाला मार्केटमध्ये आपल्या भारतीय शेअर बाजारामध्ये किंवा काही कंपन्यांमध्ये दिसून येते, तर ती संधी समजा. SIP कंटिन्यू ठेवा. ज्या लोकांच्या SIP इथून पाठीमागे नव्हत्या त्यांनी आज चालू केल्या तरीही चालतील. SIP हा काही शॉर्ट टर्म चा पर्याय नाही. त्याच्याकडे आपण लॉंग टर्मने पाहतो. आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर भारतीय अर्थव्यवस्था ही लॉंग टर्मच्या बाबतीत इतर कुठल्याही देशांच्या बाबतीत अतिशय स्ट्रॉंग आहे आणि ती राहील, यात कुठलीही शंका नाहीये. त्याची काही उदाहरणं जर आपण पाहायची झाली तर आज म्हणजे जर आज आपण विचार केला, काही डेटा जर आपण त्या बाबतीत विचार केला, म्हणजे एवढी खूप बडबड झाली, हे ठीक झालं, हे एथिक्स झाले, परंतु डेटा बद्दल सुद्धा बोलणं गरजेचं आहे. जर आपण डेटा बद्दल बोलायला गेलो
तर सीपीआय इन्फ्लेशन म्हणजे कंझ्युमर प्राइस इन्फ्लेशन जे आहे त्याचा जर आकडा पाहिला आता करंट फेब्रुवारीचा तर तो 3.61% आहे. सीपीआय इन्फ्लेशनची आकडेवारी फेब 2025 3.61% आहे. हा जो इन्फ्लेशनचा आकडा आहे, ही जी महागाई आहे ही गेल्या 7 महिन्याची नीचांकी महागाई आहे. याचाच अर्थ काय, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये महागाई कमी होताना दिसून येते आहे. जुलै 2024 नंतर सर्वात कमी महागाई आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. गेल्या 7-8 महिन्यामध्ये सतत महागाई कमी होताना आपल्याला पाहायला मिळते. याचाच अर्थ काय, भविष्यामध्ये किंवा येणाऱ्या मॉनिटरी पॉलिसीमध्ये आरबीआय कडून रेपो रेट दरांमध्ये कमी होण्याची दाट शक्यता आहे. त्याचा परिणाम सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये, भारतीय शेअर बाजारावरती खूप चांगल्या प्रमाणात आपल्याला होताना पाहायला मिळू शकतो. त्यासोबतच एकूणच महागाईचा दर, इन्फ्लेशन रेट ज्याला आपण म्हणतो, तो डिसेंबर 2024 मध्ये 5.22% होता. जानेवारी 2025 मध्ये 4.31% आला आणि फेब्रुवारी 2025 मध्ये 3.61% आला. खूप ड्रास्टिक फॉल आपल्याला महागाईच्या दरामध्ये पाहायला मिळतोय. याचाच अर्थ काय की भारतीय बाजारामध्ये पुढच्या काही काळामध्ये आरबीआय कडून खूप मोठ्या प्रमाणात स्ट्रॉंग पावलं उचलली जाऊ शकतात आणि खूप मोठ्या प्रमाणात लिक्विडिटी इन्फ्यूज केली जाऊ शकते की ज्याचा खूप चांगला परिणाम आपल्याला पाहायला मिळू शकतो. जीडीपी ग्रोथ रेट बद्दल जर बोलायचं झालं तर भारताचा जो जीडीपी ग्रोथ रेट आहे तो 7.5-8% मध्ये होता गेल्या काही महिन्यांपूर्वी. त्यामध्ये एक फॉल पाहायला मिळाला आपल्याला, 5.6 पर्यंत तो फॉल पाहायला मिळाला. परंतु हा कधी पाहायला मिळाला आपल्याला, डिसेंबरमध्ये 24. परंतु जर आज आपण पाहिलं तर भारतीय जीडीपी रेट हा 6.2% दराने वाढतोय. जागतिक इकॉनॉमीच्या 3 पट 4 पट भारतीय अर्थव्यवस्थेचं एक्सपान्शन होत आहे जीडीपी ग्रोथ रेटच्या बाबतीत. मॅन्युफॅक्चरिंग ग्रोथ, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हे भारतीय अर्थव्यवस्था किंवा कुठल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचं एक खरं चित्र स्पष्ट करत असतं. जानेवारी 2024 मध्ये म्हणजे ज्यावेळेस स्टॉक मार्केट एका मोठ्या बूम वरती होतं, खूप मोठ्या गप्पा मारल्या जात होत्या, त्यावेळेस मॅन्युफॅक्चरिंग ग्रोथ रेट हा 3.6% होता जानेवारी 2024 मध्ये. आणि आज जानेवारी 2025 मध्ये या मॅन्युफॅक्चरिंग ग्रोथ रेट मध्ये ऑलमोस्ट 2% वाढ झाली आहे. 3.6%वरून 5.5% मॅन्युफॅक्चरिंग ग्रोथ रेट आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे काय, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हे एक्सपांड होताना पाहायला मिळतं. मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी अतिशय स्ट्रॉंग आहे भारतीय बाजारांमध्ये. इंडस्ट्रियल प्रोडक्शन बद्दल जर बोलायचं झालं, आयआयपी डिसेंबर 2024 मध्ये इंडस्ट्रियल प्रोडक्शन ग्रोथ रेट म्हणजे आयआयपी ग्रोथ ही 3.2% होती. आज जर जानेवारी 2025 मध्ये आपण पाहिलं तर ती 5% झालेली आहे. म्हणजेच काय, ज्या वेळेस शेअर बाजार हा अतिशय उच्चांक गाठत होता त्यावेळेसचा जर ग्रोथ रेट पाहिला त्या तुलनेमध्ये आज ग्रोथ रेट, आयआयपी ग्रोथ रेट, इंडस्ट्रियल प्रोडक्शन ग्रोथ रेट, मॅन्युफॅक्चरिंग ग्रोथ रेट, जीडीपी ग्रोथ रेट आणि इन्फ्लेशन हे सगळं काही अतिशय स्ट्रॉंग आपल्याला होताना पाहायला मिळतं. मग घाबरून जाणे असं काय कारण आहे, अशा एवढ्या निगेटिव्ह भावना लोकांमध्ये तयार करण्याचं जे काम लोक करतायत असं काय कारण आहे? असं कुठलंही कारण नाहीये. घाबरून जाऊ नका. इन्व्हेस्टमेंट करण्याची हीच खरी संधी आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. त्यासोबतच बऱ्याचशा सेक्टरमध्ये गव्हर्नमेंट पीएलआय स्कीम घेऊन येते. पीएलआय स्कीम म्हणजे काय, प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीम्स, जेणेकरून त्या सेक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन होऊन एक्सपोर्टला चालना मिळावी. गेल्या काही महिन्यांमध्ये जर आपण पाहिलं तर इलेक्ट्रॉनिक सेक्टरमध्ये गव्हर्नमेंटनी पीएलआय स्कीम आणल्यात, टेक्सटाईल सेक्टरमध्ये पीएलआय स्कीम आणल्यात, फार्मा इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये पीएलआय स्कीम आणल्यात. आपल्याकडचं जे काही शिप बिल्डिंग सेक्टर आहे त्यासाठी पीएलआय स्कीम आणल्यात. भारत सरकार अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या सर्व सेक्टरमध्ये एक्सपान्शन करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याचा इम्पॅक्ट सुद्धा दिसून येत आहे. जर आपण पाहिलं साधं एक एक्झाम्पल की फार्मा इक्विपमेंट सेक्टर बद्दल, गेल्या 7-8 वर्षामध्ये फार्मा इक्विपमेंट सेक्टरची ग्रोथ ही डबल दिसून येते आपल्याला आणि हीच ग्रोथ पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये अजून डबल होणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर ती $10 बिलियन असेल तर ती आज म्हणजे 5-6 वर्षापूर्वी
तर ती आज $20 बिलियन झाली आणि पुढच्या 3 ते 5 वर्षामध्ये ती $40 बिलियन पर्यंत जाण्याचं एक गव्हर्नमेंटचा एक असा मानस आहे की तिथपर्यंत घेऊन जायची आणि त्या प्रमाणात ती ग्रोथ होताना सुद्धा दिसून येते ऑन पेपर. तशा प्रकारचे रिपोर्ट सुद्धा जनरेट होत आहेत त्या पर्टिक्युलर सेक्टरकडून. भारतीय शिप बिल्डिंग सेक्टर बद्दल जर बोलायचं झालं तर गव्हर्नमेंटने आत्ताच या बजेटमध्ये काही दिवसांपूर्वी 2 बिल इंट्रोड्यूस केले. भारतीय शिप बिल्डिंग सेक्टर हे जगाचं मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्याचा प्रयत्न भारत सरकारकडून होत आहे. याविषयी आपण एका व्हिडिओमध्ये चर्चा पण केलेली आहे अगोदरच्या. त्यामुळे मित्रांनो या सर्व गोष्टींचं जर एकूण बोलायचं झालं तर घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये. पॅनिक डेफिनेटली आहे मार्केटमध्ये, ही गोष्ट आपल्याला मान्य करावीच लागेल. पोर्टफोलिओ डाऊन आहेत, 30-40% पोर्टफोलिओ निगेटिव्ह आहेत. लोकांमध्ये भीतीचं थोडंसं वातावरण आहे, वेगवेगळ्या न्यूज येतात. अशा वेळेस अशा न्यूज येणं साहजिक आहे. बँक ही झालं, बँकचं ते झालं, थोडंसं हे साहजिक आहे असं पकडून चाला आपण. परंतु प्रामाणिक मत आहे की इन्व्हेस्टमेंट थांबवू नका, SIP बंद करू नका, म्युच्युअल फंड मधील इन्व्हेस्टमेंट बंद करू नका. ज्यांच्या नव्हत्या त्यांनी चालू करा. भारतीय अर्थव्यवस्थेविषयी मनामध्ये कुठल्याही प्रकारचं निगेटिव्ह चित्र तयार होऊ देऊ नका. अतिशय मजबूत अर्थव्यवस्था आहे. आपल्याकडची पॉलिटिकल स्थिती अतिशय मजबूत आहे. इतर जगाच्या तुलनेमध्ये भारत सरकार अतिशय मजबूत आहे. त्यांच्या पॉलिसी अतिशय मजबूत आहेत. त्यांच्या पॉलिसी बद्दल त्यांचा स्टान्स अतिशय मजबूत आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पॅनिक होण्याचं कारण नाहीये. त्यामुळं घाबरू नका. इतर व्हिडिओ नक्की जरूर पहा, परंतु फक्त निगेटिव्ह व्हिडिओ ऐकणं बंद करा. भारतीय बाजार अतिशय मजबूत आहे, भारतीय अर्थव्यवस्था अतिशय मजबूत आहे, भारतीय गव्हर्नमेंट अतिशय मजबूत आहे, भारतीय शेअर बाजारातील कंपन्यांचा आउटलुक अतिशय मजबूत आहे. त्यांचे जर नंबर पाहिले आपण तर बऱ्याचशा अशा कंपन्या आहेत की अतिशय चांगल्या प्रकारचे त्यांचे नंबर्स, फायनान्शियल आकडे, बॅलन्स शीट मजबूत आहे. सर्व काही मजबूत परिस्थितीमध्ये आहे. घाबरून जाऊ नका, पॅनिक होऊ नका. इतर व्हिडिओ पाहून आपल्या मनामध्ये नकारात्मक भावना येऊ देऊ नका. एक मध्ये असं एक हे आलं होतं की सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय, असं जर आपण म्हटलं एक गमतीशीररित्या, तर सोनू तुझा शेअर बाजारात भारतीय सरकारवरचा विश्वास उडालाय का? नाही. सोनूचा भरोसा अजूनही कायम आहे. त्यामुळं तुम्ही शेअर बाजाराकडे अतिशय सकारात्मक दृष्टीने पहा. शेअर बाजार समजून घ्या. सेक्टर विषयी अनालिसिस करा, इंडस्ट्री विषयी अनालिसिस करा, कंपन्यांविषयी अनालिसिस करा, स्टॉक मार्केट शिकून घ्या, प्रॉपर समजून घ्या. इतरांचा ऐकून त्या प्रकारे असं काही करू नका. शेअर बाजाराला समजून घेण्याचा प्रयत्न करा. इंडस्ट्री अनालिसिस, कंपनी अनालिसिस, इकॉनॉमिक अनालिसिस या सगळ्या गोष्टींवर बारकाईने नजर ठेवा. कंपन्यांच्या जे काही प्रोडक्शन होते त्याच्यावरती बारकाईने नजर ठेवा. त्यांच्या फायनान्शियल आकड्यांवरती नजर ठेवा. पॅनिक होऊ नका आणि शेअर बाजाराविषयी शिकून घेण्याचा प्रयत्न सतत चालू ठेवा. तो बंद करू नका. भारतीय शेअर बाजाराकडे निगेटिव्ह भावनेने पाहणं बंद करा. तर मित्रांनो, हा एक व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच होतं की खूप मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह भावना सतत मार्केटमध्ये पसरवल्या जात आहेत. हे होणार, ते होणार, जागतिक मंदी येणार, खूप मोठी मंदी येणार, असं काही होणार नाहीये. अब होगा तो सिर्फ अच्छा होगा, हे गोष्ट लक्षात ठेवा. भारतीय बाजारावरचा विश्वास हा मजबूत ठेवा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सेक्टर वाईज चर्चा करणार आहोत. त्यासोबतच त्याच्यानंतर आपण इंडस्ट्री वाईज चर्चा करूयात, कंपनी वाईज चर्चा करूयात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या चॅनलला, आपल्या युट्यूब चॅनलला आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. अतिशय महत्वाच्या इम्पॉर्टंट गोष्टी आपण यापुढे सकारात्मक गोष्टींबद्दल आपण सतत चर्चा करूयात आपल्या चॅनलवरती. इंडस्ट्री अनालिसिस विषयी, पर्टिक्युलर इंडस्ट्रीचं अनालिसिस करूयात, सेक्टर अनालिसिस बद्दल बोलूयात, त्यांच्या पास्ट परफॉर्मन्स बद्दल बोलूयात, फ्युचर ग्रोथ बद्दल बोलूयात, त्या सेक्टर विषयी गव्हर्नमेंटच्या काय इन्सेंटिव्ह PLI ज्या स्कीम आहेत त्यांच्याबद्दल बोलूयात. त्या सेक्टर बद्दल आउटलुक काय आहे इंडस्ट्री अनालिस्ट लोकांचं, इतर जे काही रेटिंग एजन्सी आहेत त्यांचं, गव्हर्नमेंटचं, याविषयी आपण चर्चा करूयात. नक्कीच
आपण खूप सकारात्मक चर्चा याविषयी करूयात, मार्केट विषयी, आणि अतिशय चांगल्या गोष्टी शिकून घेण्याचा प्रयत्न करूयात. नक्कीच त्यासाठी जेवढे काही प्रयत्न माझ्या दृष्टीने मी करता येतील, अनालिसिस करता येईल आणि योग्य त्याच गोष्टी तुमच्या सोबत तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल त्यासाठी नक्की प्रयत्न करू. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा चॅनलला आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.